आणि ह्याच कारणामुळे पैठण्या 100-200 वर्ष टिकतात. ती समजा तुमच्या आईने नेसली असेल किंवा तुम्ही स्वतः नेसली असेल तुमच्या लग्नात. त्याची जी आठवण आहे, त्याची जी मेमरी आहे, त्याची तुम्ही व्हॅल्यू काय काढू शकता? एकच घ्या, पण ते अस्सल घ्या. कुठलाही हँडलूम एकच घ्या, पण ते जेन्युइन घ्या. कॉम्प्लिकेटेड म्हणा किंवा मोस्ट ब्युटिफुल क्राफ्ट म्हणून त्याला क्वीन ऑफ टेक्सटाईल्स म्हणतात. त्याचं कारण असं आहे की त्याची जी विणण्याची पद्धत आहे ती अतिशय युनिक आहे. आय एम व्हेरी क्लिअर, माय पैठणी हॅज टू बी प्रीमियम आणि त्याचं पोझिशनिंग प्रीमियमच पाहिजे. हम्म. त्याचे शेजारी आणि त्या डावीकडे उजवीकडे 3,000 रुपयाच्या साड्या आणि असं कोणी असेल तर आय डोंट पार्टिसिपेट इन सच शोज. मी लोकांना म्हणते कम अँड सी माय स्टुडिओ. ते म्हणतात आम्हाला पण घ्यायची नाही आहे पैठणी. मी म्हणलं घ्यायला या कुठे म्हणते. हम्म. कम अँड सी द साडी, सी द क्राफ्ट. ट्रेंड विच आय ॲब्सोल्युटली हेट इज आता फॅशनचा फास्ट ट्रेंड आहे किंवा पटकन फॅशन बदलतीये. या सगळ्या बिझनेसेसचे ऑप्शन्स असताना ॲज अ डिझायनर यू सिलेक्टेड पैठणी. तर याच्या मागे काय कारण होतं? पहिलं म्हणजे मी महाराष्ट्रीयन आहे. बॉर्न, ब्रॉट अप, रेज्ड, मॅरिड, एज्युकेटेड इन पुना. त्याच्यामुळे पैठणीबद्दल पहिल्यापासनं प्रेम आहे, कारण घरात एक अशी पैठणी होती माझ्या आजीची, जी आम्ही सगळ्यांनी लिटरली म्हणजे ते असं एखादा दागिना असल्यासारखं त्याच्याकडे बघायचो. हम्म. आणि कुठेतरी आपण अननोईंगली पैठणीबद्दल, त्याच्या व्हॅल्यूबद्दल माहिती होते. मग त्याच्यानंतर मी फॅशन डिझायनिंग केलं. त्याच्यामुळे कपड्याची आवड, कापडाची आवड, टेक्स्टाईल डिझायनिंग केलं. इनिशियली मी आधी किड्सवेअरमध्ये होते. लहान मुलींचे कपडे बनवायचे. मग एक माझी प्रॉडक्ट लाईन होती जी मॅटर्निटी वेअर होती, जे मॉडर्न प्रेग्नंट वुमनला प्रॅक्टिकल कपडे घालायला लागतात, अशी पण मी एक लाईन सुरू केली. हम्म. मग मध्ये मी एक ब्रेक घेतला, कारण इतके देअर वॉज अ टाईम की खूप मोठे मोठे ब्रँड्स यायला लागले हम्म. भारतात. हम्म. मदर केअर म्हणा, H&M म्हणा. त्याच्यामुळे किड्सवेअर मार्केटमध्ये खूप कॉम्पिटिशन, खूप ऑप्शन्स, प्राईससाठी खूप कॉम्पिटिशन सुरू झाली. तर मी आय डिसायडेड टू टेक अ ब्रेक. आणि कुठेतरी मग एक अशी गंमत अशी झाली की माझी मुलगी जेव्हा ग्रॅज्युएट झाली तेव्हा एक टिपिकल महाराष्ट्रीयन आईसारखं मी म्हणले आता हिची लग्नाची तयारी केली पाहिजे. हम्म. तर माझं टेक्स्टाईल्स अतिशय आवडता विषय, त्याच्यामुळे मी ठरवलं की पैठणी तर हिला बनवलीच पाहिजे एक हम्म. तिच्या लग्नासाठी. म्हणून लग्न करायचं काय, अजून काय असं कुठे प्लॅन नव्हता, पण पैठणी करून ठेवायची. तिच्याशी जेव्हा मी हे बोलले तेव्हा ती म्हणाली पैठणी मी नाही घालणार पैठणी. इट इज सो, म्हणजे मला नाही, त्याच्यापेक्षा मी लेहंगा किंवा असं काहीतरी मॉडर्न हम्म. साडी घालीन. तेव्हा मला विचार आला की असा विचार करणाऱ्या बऱ्याच ब्राईड्स असतील ज्या महाराष्ट्रीयन आहेत, ज्यांना पैठणीबद्दल अजून काही माहिती नाही आहे किंवा ती किती सुंदर असते. तर म्हणलं ह्याच्याकडे मला ते असं खूप वाटलं की पुढच्या पिढीसाठी केवळ त्यांना कळावं पैठणीबद्दल, म्हणून आपण काहीतरी ह्याच्यात केलं पाहिजे हम्म. पैठणीबद्दल. मग मी जसं जसं विणकरांना भेटले, येवल्याला गेले, डिझाईन्स बघितले, मग मी ठरवलं की माझ्या आवडीचं एक कलेक्शन बनवायचं. हम्म. तसं मी साधारण एक 15 वर्षापूर्वी मी एक पहिलं कलेक्शन बनवलं. 10-15 साड्यांचं मैत्रिणींना दाखवलं. चांगला रिस्पॉन्स मिळाला. मग असं करत करत ते वाढत गेलं आणि मग मला लक्षात आलं की पैठणीमध्ये विणकरांनाही खूप माहिती आहे आणि खूप त्यांना डिझाईन्स करायची इच्छा आहे. हम्म. पण केवळ त्याच्यासाठी मार्केट नाही आहे हम्म. किंवा त्यांना ते डिझाईन्स करणारं लोकांच्याकडे तेवढं अप्रिसिएशन नाही आहे. म्हणून ते बनवत नाही आहेत. तर अशी माझी मग एक टीम मी तयार केली आणि मग हळूहळू मग मी ते पैठणीवरतीच फोकस केलं. इंटरेस्टिंग. आणि आता पैठणीज बाय मृगा किर्लोस्कर असा तो ब्रँड झालेला आहे. यू सेड की पैठणी बनवूया. हं, तर आता बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की पैठण्या ह्या बल्कमध्ये बनतायत हं. किंवा सेम डिझाईनच्या खूप पैठण्या दिसतात. तर ज्या तुम्ही पैठण्या विकताय त्याचं काय, त्याची स्पेशालिटी काय आहे हं. आणि पॉवरलूम आणि हँडलूम मधला फरक काय असतो नेमका? ओके. सो आपण आधी पॉवरलूम आणि हँडलूमचा फरक म्हणजे सोपं आहे, नावातच त्याच्यात शुअर. उत्तर आहे. पॉवरलूम म्हणजे पूर्ण प्रोसेस, अगदी म्हणजे यार्न स्पिनिंगपासनं ते
जे काय विणायच्या आधीच्या प्रोसेसेस असतात ते सगळं पॉवर लूम म्हणजे मशीनवरती होतं. आणि त्याचा स्पीड प्रचंड असतो आणि मोस्टली पॉवर लूमवरती नॅचरल फायबर्स नाही वापरत. मोस्टली मॅनमेड म्हणजे पॉलिएस्टर आणि ब्लेंड्स. आता तर अनेक वेगवेगळे इंजिनियर्ड फायबर्स निघालेले आहेत. हँडलूममध्ये ॲज द नेम सजेस्ट सगळ्या प्रक्रिया नॉट जस्ट विविंगच्या, ॲक्च्युअल जेव्हा कापड विणलं जाते त्याच्या आधी खूप प्रोसेसेस असतात. म्हणजे तुमचं स्पिनिंग असतं, म्हणजे सूत आपण जे तयार करतो विणण्यासाठी, ती एक प्रोसेस असते. डाईंग असतं, जे पण हाताने करतात. त्याच्यानंतर तो हातमाग सेटअप करायला जवळजवळ 1 आठवडा लागतो. कारण ते प्रत्येक तुम्ही हातमाग बघितला असेल तर अशी त्याला मागे एक फणी असते आणि त्याच्यातनं एक एक सूत, एक एक सूत नाही, धागा घातला जातो. मग ते लूम सेटअप होतं. मग त्याच्यावर डिझाईन काय आहे त्याप्रमाणे त्याच्यावर काहीतरी अनेक सेटिंग्ज असतात आणि ॲक्च्युअल विविंग प्रोसेस त्याच्यानंतर सुरू होते. त्याच्यामुळे लोकांना वाटतं हँडलूम म्हणजे तो विणकर बसला आणि विणतोय एवढंच नाही, त्याच्या मागे एक मोठा इकोसिस्टम आहे. डायर्सचा, स्पिनर्सचा, प्रेपिंग द लूम जे म्हणतो आपण, तयारी करतो. जसं आपण एखादं डिश करायच्या आधी प्रेपिंग असतं त्याच्या आधीचं, जे आता खालचे सू शेफ्स बनवतात आणि मेन डिश बनवतो, तसंच आहे हे. माझ्याकडे मी काय करते की प्रत्येक साडीच्या मागे देर इज अन इंटेन्शन. इंटेन्शनचा अर्थ की ती आपली विणकराला वाटते किंवा मला वाटते म्हणून आपली करायला घेतली असं नाही आहे. त्याच्या मागे प्लॅनिंग असतं की एकदा लूमवरती तुम्ही साड्या ते हे लावलं, यान लावलं, त्याच्यानं किती साड्या विणायच्या, त्याचे कलर्स काय, कॉम्बिनेशन काय, म्हणजे मॅक्सिमम आउटपुट मिळाला पाहिजे. एकदा तो लूम सेटअप केलं, कारण लूम सेटअप करण्याची प्रोसेसच एवढी लांब असते की ते प्रत्येक साडीनंतर चेंज नाही करता येत. एकदा त्याच्यातनं 6-7 साड्या विणल्या की मग दुसरा सेटअप लावायचा. आणि माझ्याकडनं नेहमी एक एफर्ट असतो की प्रत्येक साडी युनिक झाली पाहिजे. एखादीने साडी नेसली आणि एखाद्या फंक्शनला गेली, असं नाही झालं पाहिजे की दुसऱ्या बाईनी सेम साडी घालून तुझ्यासमोर आली. ती माझी पर्सनल गॅरंटी आहे. प्रत्येक साडीत काहीतरी बदल असेल, रंग वेगळा असेल, पदर वेगळा असेल, बूट त्याच्यावरचं डिझाईन डिटेल वेगळं असेल. सो दॅट इज व्हॉट आय एम ऑफरिंग टू द क्लायंट. पण आता ह्या प्रोसेसला किती वेळ लागतो? म्हणजे एक समजा मी कस्टमाइज पैठणी असेल किंवा एक युनिक पैठणी मला बनवायची असेल, तर या सगळ्याला किती वेळ लागतो, राईट फ्रॉम डिझाईन टू द फायनल प्रॉडक्ट? तुम्हाला जर कस्टमायझेशनबद्दलच बोलायचं असेल, एखादी क्लायंट माझ्याकडे येते कस्टमायझेशनसाठी, कमीत कमी 4 महिने सिम्पल डिझाईनला आणि अप टू 1 इयर. अप टू 1 इयर? येस. जे डिझाईन्स खूप डिटेल्ड असतात, कॉम्प्लिकेटेड असतात. कारण जेव्हा क्लायंटबरोबर मी बसते, जेव्हा कोणी येतं, तेव्हा त्यांच्याबरोबर डिझाईन डिस्कस करण्यातच कधी-कधी 1 महिना जातो. कारण माझ्याकडे सॅम्पल्स असतात, कलर कॉम्बिनेशन्स असतात, त्यांच्या मनात काहीतरी असतं, जे पॉसिबल नसतं. कधी-कधी त्यांना काहीतरी हवं असतं, जे इट्स नॉट पॉसिबल फॉर मेनी रिझन्स. कारण फायनली ते क्राफ्ट आहे, त्याचे लिमिटेशन्स आहेत. किंवा काही वेळेला त्यांना माहीतच नसतं त्यांना काय हवं आहे, त्यांना जस्ट एक गायडन्स हवा असतो, डिझाईन डिरेक्शन हवी असते. सो ह्या प्रोसेसमध्येच 2-3 आठवडे तर सहज जातात. काही माझ्या ब्राईड्स तर आउट ऑफ इंडिया असतात. त्यांच्याबरोबर मग व्हिडिओ कॉल, व्हॉट्सॲप, टाईम डिफरन्समुळे तो एक रिस्ट्रिक्शन येतो. मग कधी त्यांचे रिलेटिव्स येतात, ते ऑनलाईन असतात, असं आमची एक मीटिंग असते. त्याच्यानंतर डिझाईन डेव्हलपमेंटमध्ये थोडा वेळ जातो. त्याच्यानंतर ही सगळी प्रोसेस सुरू होते. त्याच्यामुळे 4 महिने तर कमीत कमी लागतातच कुठल्याही साडीला. आणि कस्टमायझेशनसाठी मग क्लायंट्स त्यांच्या विशेस पुऱ्या करणं माझं काम असतं. कोणाला त्यांच्या मुलांची नावं, म्हणजे काही सपोज मुंजीसाठी असेल किंवा बारशासाठी साडी असेल, मुलांची नावं त्याच्यात विणून हवी असतात. कधी नवरा बायकोची नावं हवी असतात. कधी एखादं राधाकृष्ण किंवा त्यांचा जे प्रिय दैवत आहे, विठ्ठल रखुमाई किंवा गणपती, असं पण वीव करून हवं असतं. तर त्याच्यासाठी वेगळं डिझाईन, म्हणजे लिटरली गोइंग बॅक टू द स्टोरी बोर्ड असं करायला लागतं. जेव्हा आपण पैठणी म्हणतो त्यावेळेस जेव्हा
असे नवीन डिझाईन त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट होतं. हं, तर एक ट्रेडिशनल डिझाईन वाली पैठणी एक हं, प्रकार असेल आणि ही कंटेम्पररी असं म्हणू शकतो का याला. हं, तर ट्रेडिशनल डिझाईन्सचं काय फीचर्स आहेत किंवा हं. त्याविषयी आत्ता नवीन पिढीला काय माहिती असलं पाहिजे? सो पैठणी इज नोन एज द क्वीन ऑफ इंडियन टेक्सटाईल्स, क्वीन ऑफ हँडलूम्स. म्हणजे भारतात जितके जितके हँडलूमचे प्रकार आहेत त्यातली ही सर्वात कॉम्प्लिकेटेड म्हणा किंवा मोस्ट ब्युटिफुल क्राफ्ट म्हणून त्याला क्वीन ऑफ टेक्सटाईल्स म्हणतात. त्याचं कारण असं आहे की त्याची जी विणण्याची पद्धत आहे ती अतिशय युनिक आहे. म्हणजे इतर विविंग प्रोसेसमध्ये रंगाचे धागे पूर्णपणे असे इंटरलेस केले जातात. समजा तुम्हाला पांढऱ्या साडीवरती लाल फुलं विणायची असेल तर तो लाल धागा पूर्णपणे त्याच्या आत जातो, म्हणजे हं, लेफ्ट टू राईट. पैठणीमध्ये कसं आहे, जिथे तुम्हाला ते लाल फूल हवंय फक्त तिथेच तो लाल रंग येतो. म्हणजे हं, त्याला ह्या टेक्निकला टेपेस्ट्री विविंग टेक्निक म्हणतात किंवा एक एक्स्ट्रा वेफ्ट. वेफ्ट म्हणजे आडवा धागा. हं. त्याच्यामुळे तुम्ही जर का पाहिलं तो विणकर एका वेळेला जवळजवळ 200 काकडे म्हणतात त्याला, म्हणजे हो. बॉबिन्स, हां, स्पूलसारखं. स्पूल्स, ते अप टू 200-250 जितके रंग डिझाईनमध्ये आहेत आणि प्रत्येक म्हणजे पान, प्रत्येक फूल, प्रत्येक त्याचं डिटेल तो इंडिव्हिज्युअली एम्ब्रॉयडर केल्यासारखं. इट्स नॉट एम्ब्रॉयडरी बट आय एम जस्ट ट्राईंग टू कम्पेअर इट विथ दॅट. त्याच्यामुळे ही टेक्निक अशी दिसते की समजा तुम्ही मार्बलमध्ये इनले केलेत. हं. तुम्हाला इनले वर्क माहिती आहे राइट, ना? मार्बलमध्ये तुम्ही ताजमहलला वगैरे राइट, पाहिलं असेल. राइट. प्रेशियस स्टोन्स तेवढा भाग कापून त्याच्यात तो रंग घालतात. शुअर. काइंड ऑफ लाईक दिस. इथे कापत नाहीत बट इट इज इंटरलेस्ड. हं, त्याच्यामुळे पैठणीचा फ्रंट आणि बॅक लुक्स एक्झॅक्टली द सेम. हं, तुम्ही कुठलंही आता ह्याच्यात जरी तुम्ही बघितलं पुढचा आणि मागचं कुठेही तुम्हाला असे अनटायडी धागे पळतायत, दोरे निघतायत असं दिसत नाही. हं, आणि ह्याच कारणामुळे पैठण्या 100-200 वर्ष टिकतात. इट्स सच अ स्ट्रॉंग विविंग टेक्निक की त्याला काहीच होत नाही. आणि त्याच्यामुळे ते इतकं सुंदर दिसतं की तुम्हाला त्याच्यात अनेक रंगाचे ऑप्शन्स करता येतात. खूप डिटेलिंग काम करता येतं. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पैठणी म्हणजे काय विचाराल तर पहिलं बघायचं ती उलट आणि सुलट बाजू सेम दिसते का. हं. कारण वरनं सगळ्या साड्या सेम दिसू शकतात. पण द ट्रूथ इज, द रिअल टेस्ट इज इन द रिव्हर्स. नाईस. सो फॉर अ ले पर्सन और अ फर्स्ट टाइम बायर दॅट इज द फर्स्ट थिंग यू शुड सी. हं. अजून काय बघता येईल पैठणी जेव्हा हातात येते? हां. तर त्याच्यात एकतर पैठणीचे फीचर्स पण हं, यू कॅन टेल आणि ती ऑथेंटिक पैठणी आहे का नाही? कारण की हं, आता खूप सारे लोकं ऑथेंटिक पैठणी म्हणून विकतात हं, आत्ता आणि द प्राइस रेंज इज माइंड बॉगलिंग. हं. म्हणजे 5,000 पासून 5 लाखापर्यंत तुम्हाला हो. ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर ते असे अजून फीचर्स काय एक ॲज अ फर्स्ट टाईम बायर असेल हं. किंवा कॉमन हू इज नॉट अ डिझायनर, हू इज येस. नॉट इंटू टेक्सटाईल्स पण पैठणी घ्यायची आहे. त्यांनी काय बघितलं पाहिजे अजून? पैठणी ट्रेडिशनली 2 प्रकारची असते. एक प्युअर सिल्कची असते, एक प्युअर कॉटनची असते. हं, तर जनरली आपण समारंभालाच घेतो त्याच्यामुळे प्युअर सिल्कचीच आपण घेतो. पहिलं म्हणजे हातात घेतल्यावरती तुम्हाला त्याचा फील काय आहे आणि त्याच्यासाठी ना तुम्हाला अनेक प्रकारची कापडं आणि टेक्सटाईल्सचं थोडंसं अ, अ, काय म्हणतात, ओळख पाहिजे. यू हॅव टू बी फॅमिलिअराइज्ड विथ दॅट. की जाऊन थोडंसं रिसर्च करायचं की प्युअर सिल्क टचला कसं असतं. कारण आपले जे सेन्सेस असतात ना 5 सेन्सेस ते दे डोंट लाय. हं, आपल्याला एक इनबॉर्न सेन्स असतो व्हॉट इज गुड, व्हॉट इज बॅड, व्हॉट इज सॉफ्ट, व्हॉट इज नॉट गुड, व्हॉट स्मेल्स गुड, व्हॉट नॉट स्मेल्स. सो यू हॅव टू ट्रस्ट दॅट. पहिलं म्हणजे टच. प्युअर सिल्कचा जो टच असतो एक वजन असतं. आर्टिफिशियल मटेरियल दिसताना सिल्कसारखं दिसतं पण त्याला एक असा वेगळा फॉल असतो. ते असं छान त्याला ड्रेप होत नाही. थोडंसं असं ते इट काइंड ऑफ डझंट सेटल. हं, आणि ह्याच्यासाठी डू अ लॉट ऑफ रिसर्च. आता तुम्हाला जर पैठणी घ्यायची असेल तर पहिलं म्हणजे आस्क क्वेश्चन्स, गो अराउंड, लुक ॲट डिफरंट टेक्सटाईल्स. आस्क क्वेश्चन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. प्रश्न विचारा तुम्ही. जो कोण हं, विकणार आहे की हे काय, कुठलं सिल्क आहे, मलबरी सिल्क आहे, टसर सिल्क आहे, कुठून आणलंय, कुठे विणलंय, कसं विणलंय,
त्याच्याबद्दल तुम्हाला, आणि मग देन देर आर टेस्ट की प्युअर सिल्क आहे का नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही थोडा तुकडा जाळून वगैरे हे सगळे तुम्हाला नेटवरती टेस्ट मिळतील त्याचे. बट ॲज अ फर्स्ट टाइम बायर यू डोंट डू दॅट. बरोबर. सो अनदर थिंग इज यू आस्क फॉर द सिल्क मार्क. सो हे जे काय सिल्क अथॉरिटी ऑफ इंडियानी प्रत्येक जे काय सिल्क रिटेलर्स आहेत स्वतः जाऊन त्यांनी दे हॅव ऑथेंटिकेटेड देम अँड दे हॅव ऑथराइज देम टू यूज द सिल्क मार्क sticker. So from my side, I give that guarantee to the client. सेकंडली मी सांगितल्याप्रमाणे त्याचं वीव बघा तुम्ही, ते कसं विणलंय, उलट्या बाजूनी सुलट्या बाजूनी. त्याच्यानंतर पैठणीचे काही व्हेरी ट्रेडिशनल असे डिझाईन्स आहेत जे तुम्हाला प्रत्येक पैठणीमध्ये कुठेतरी दिसतील. एक असतो पोपट, मोर, कमळ, देन मुनिया म्हणतात. त्याच्यानंतर एक असं जॉमेट्रिक, त्याला अशी आमचे विणकर छान नावं देतात, खेकडा बाराव पंजा. पंजा म्हणजे आपला हाताचा पंजा असतो, त्याची आउटलाईन काढली तर कसं दिसेल. असे ते काय काही मोटिव्स आहेत जे पैठणीमध्ये खूप वापरले जातात. सो हे सुद्धा बघायचं. काठामध्ये वेगवेगळे डिझाईन्स असतात. काठाच्या डिझाईनप्रमाणे पैठणीचं नाव असतं. एखादी चटई बॉर्डर पैठणी असते, मुनिया बॉर्डर असते, एखादी अजंठा लोटस बॉर्डर. त्याच्यामुळे असे तुम्ही जर का थोडंफार नॉलेज किंवा थोडंसं वाचून, आजकाल तर काय काहीही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू शकते, इट्स ॲट युअर फिंगर टिप्स. अँड देन मोस्ट इम्पॉर्टंट इज तुम्ही कोणाकडनं घेताय तेही तुम्हाला, यू शुड बी व्हेरी माइंडफुल की तुम्हाला त्याच्या मागे किती कोणाचं रिसर्च आहे म्हणा, किंवा त्याच्या मागे एक ऑथेंटिसिटी जी आपल्याला पाहिजे ती मिळते का आपल्याला. आर यू गेटिंग युअर मनी इज वर्थ. हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत. राईट. पण आता ॲज यू राईटली सेड की खूप इन्फॉर्मेशन आहे आणि ऑलमोस्ट एव्हरीबडी इज टेलिंग अ समवॉट सिमिलर स्टोरी. जर बरेचसे ब्रँड्स जर बघितले तर या सगळ्या इन्फॉर्मेशन मधनं मी ऑथेंटिसिटी कशी फिल्टर आउट करू शकतो. ऑथेंटिसिटी इज यू जस्ट हॅव टू गो आउट देअर अँड इट्स यू हॅव टू क्रॉस चेक. ॲज अ सेलर मी सांगणारच मी ऑथेंटिक आहे. सो द ओनर्स ऑर द रिस्पॉन्सिबिलिटी, लाईक फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी गाडी परचेस करता, तुम्ही काय करता, तुम्ही स्वतः जाता, प्रश्न विचारता तुम्हाला काय पाहिजे, त्याच्या मागे थोडंसं आपण थॉट घालतो. पैठणी इज ऑल्सो अ लक्झरी आयटम. आपण काय असं उठसूट पैठण्या घेत नाही. एखादं महत्त्वाचं ओकेजन असेल, इव्हेंट असेल, मोठा इव्हेंट असेल तर घेतो. तर त्याच्या मागचं माइंडसेटही तसा पाहिजे की मी एवढं आय एम इन्व्हेस्टिंग, आय एम नॉट स्पेंडिंग, आय एम इन्व्हेस्टिंग इन दिस पैठणी. तर काय काय मिळतंय त्याच्यामधनं मला. अँड द कस्टमर इज किंग. यू हॅव टू डू ड्यू डिलिजन्स. विचारायचे प्रश्न विचारा, लुक ॲट डिफरंट डिझाईन्स. एक आपली नजर तयार होते. तुमचं बजेट भले एक्स असेल, तुम्ही सगळ्या बजेटच्या पैठण्या बघा बिफोर यू डिसाईड. असं नाही की माझं एवढं बजेट आहे म्हणजे मी एवढ्याच बघणार. यू मोस्ट वेलकम. मी माझ्याकडे येतात क्लायंट्स तेव्हा तेच सांगते, तुम्ही पहिलं सगळं बघा, एन्जॉय द ब्युटी. क्राफ्ट किती छान आहे बघा. घ्यायचं की नाही ते नंतर ठरवा, पण ॲटलिस्ट बघा किती छान डिझाईन आहे ते, त्याच्या मागे किती काम आहे, किती तास गेलेत त्या विणकराचे एखादी साडी विणण्यात. थोडंसं अप्रिसिएशन ठेवा आणि मग डिसाईड वेदर यू वॉन्ट टू बाय. त्याच्यामुळे माय फोकस इज नेव्हर ऑन ही साडी तुम्ही घ्या किंवा घेऊ नका. म्हणजे मी लोकांना म्हणते कम अँड सी माय स्टुडिओ. ते म्हणतात आम्हाला पण घ्यायची नाही आहे पैठणी. मी म्हटलं घ्यायला या कुठे म्हणतेय. कम अँड सी द साडी, सी द क्राफ्ट. तुम्ही जसं एखाद्या आर्ट गॅलरीमध्ये जाऊन ब्युटिफुल आर्ट बघता, लर्न टू अप्रिशिएट दॅट. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा अप्रिसिएशनचा. कारण हा मे बी त्या ट्रान्झॅक्शन मध्ये हा विसरला जातो मे बी की माझं बजेट काय 15,000 आहे, पण माझी पैठणी मला आवडली ती 25,000ची, व्हॉट एव्हर. पण त्याच्यात तो आर्टचं अप्रिसिएशन इज मिसिंग. राईटली सेड. इंटरेस्टिंग. आय वॉन्ट टू गो टू युअर डिझाईन प्रोसेस. ती कशी असते म्हणजे बिकॉज आता यू हॅव बीन वर्किंग फॉर सो मेनी इयर्स. तर ती डिझाईन प्रोसेस जेव्हा पैठणी, वेन यू आर डिझायनिंग युअर ओन पैठणी, कस्टमायझेशन नाही, इथे कस्टमरची रिक्वायरमेंट नाहीये,
ती प्रोसेस कशी असते आणि हाऊ डू यू मूव्ह बॉक्सेस टू मेक अ न्यू Okay. डिझाईन? So I've been doing this for so many years ki now I'm doing it intuitively. But to answer your question, मी माझं टेक्स्टाईल डिझाईन आणि टेक्स्टाईल सायन्स पण मी शिकलेली आहे. त्याच्यामुळे मला तो जो ॲक्च्युअल क्राफ्ट आणि ती जी विणण्याची प्रोसेस आहे त्याच्याबद्दल टेक्निकल माहिती, इनसाइड आउट माहिती. त्याच्यामुळे मी जेव्हा विणकरांशी बोलते तेव्हा त्यांच्या भाषेत बोलू शकते. ते काय बोलतायत हे समजू शकते. ते समजा मला सांगत असतील की नाही हे होणार, मी त्यांना कन्व्हिन्स करू शकते की आपण असं केलं तर ते होऊ शकतं. कधी कधी ते सांगतात नाही असं करण्यापेक्षा आपण असं करूया, त्यांचाही इनपुट घेते मी. सो वन व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट वाईल डिझायनिंग इज की क्राफ्टचे जे लिमिटेशन्स आणि कन्स्ट्रेंट्स आणि जे काय पोटेन्शियल आहे हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ह्या क्राफ्टमध्ये मला हे करता येईल अँड आय कॅन मेक इट मोस्ट ब्युटिफुल इन दोज गिवन कन्स्ट्रेंट्स. सो ती एक माहिती असायला पाहिजे. ती आता मला इंट्युटिव्हली आता इतके वर्ष केल्यामुळे माहिती आहे. सेकंड प्रोसेस इज की कंटेम्पररायझेशन किंवा मॉडर्नायझेशनच्या नावाखाली मी ते क्राफ्टला कॉम्प्रोमाइज करत नाही. की एखादी साडी की आता समजा टू गिव्ह यू अन एक्झाम्पल, कमळ इज नॉट ट्रेंडिंग. फॉर एक्झाम्पल, इन्स्टेड ऑफ पॅरेट पीकॉक सम अदर बर्ड इज ट्रेंडिंग. आपण आता कुठलं तरी एखादे ते लव्ह बर्ड्स असतात ना आजकाल, आय हॅव सीन लव्ह बर्ड्स ऑन पैठणीज. की जस्ट बिकॉज की आता मोर पोपट किती वर्ष करायचं, आता आपण काहीतरी वेगळे करूया पक्षी रंगीबेरंगी. आय डोंट डू दॅट. ते पक्षी असले तर इज इट पैठणी का इट इज नॉट पैठणी? हां, आय एम कमिंग टू दॅट. ओके. सो द रिझन मोर, पोपट, लोटस हे वर्षानुवर्ष आपल्या पैठण्यांवर दिसतात किंवा नॉट जस्ट पैठणी, आपण बनारसी बघू त्याच्यावर पण मोर असतात. कुयरी म्हणजे पेजलीचं डिझाईन असतं. हे सगळे खूप ऑस्पिशियस सिम्बल्स समजले जातात. त्याच्यामुळे ते आहेत. म्हणजे त्याच्या मागची जी थॉट प्रोसेस आहे, देर इज अ रिझन फॉर दॅट की इतके वर्ष, 2000 वर्ष ते मोटिव्स इन व्हेरियस फॉर्म्स. तर कधी कधी मोर नाचत असतो, कधी कधी मोर झाडावर बसलेला आहे, कधी कधी गोलाकार बांगडी मोर म्हणतात तसं ते मोर नाचत आहेत. आणि हे सगळे का? कारण विणकरांनी आपल्या आजूबाजूला बघून ती इन्स्पिरेशन घेऊन त्याच्यात ते इनकॉर्पोरेट केलेले आहे. तर मी लव्हबर्ड करीन, पण ते पैठणी विविंग टेक्निकनी आय हॅव नथिंग अगेन्स्ट इट. क्लायंटना आवडतात ते. आय डोंट डू इट बिकॉज आय फील देन तुम्ही जेव्हा ओरिजिनल जे ट्रेडिशनल मोटिव्सच्या बाहेर गेलात ना, की द बायर इज कन्फ्युज्ड की हे पैठणी म्हणजे ह्या पैठणीमध्ये मोर असतो, मग ह्याच्यावर मोर का नाही आहे. सो दॅट इज माय आय हॅव anybody can do anything. Sure. People are, I know designers who are doing portraits woven in पैठणी. म्हणजे करतात ते, नथिंग रॉंग इन दॅट. पण ते कोणासाठी आहे? दॅट इज फॉर द प्युरिस्ट हू नो द क्राफ्ट. त्यांना ते बघून कळतं हे पैठणी आहे. पण असे किती कॉनसियर्स आपण जे म्हणतो हे नेहमीच कमी असतात. बरोबर. ज्यांना त्या आर्टबद्दल अगदी थ्रू अँड थ्रू माहिती आहे की ते बघून म्हणतील, उलटसुलट न करता, कारण की हे पैठणीवर केलंय की का हे बनारसी जॅकार्डवर केलंय. पण मी म्हणले तसं आय एम अ बिझनेस पर्सन. मी इथे पैठण्या आय वॉन्ट टू टेक इट टू द पीपल. आय वॉन्ट देम टू बाय इट बिकॉज अनलेस पीपल बाय इट द क्राफ्ट इज नॉट गोइंग टू स्टे अलाइव्ह. मी 100 पैठण्या केल्या, खूप सुंदर आहेत, कोणी घ्यायला नसेल तर काय उपयोग आहे त्या क्राफ्टचा? कोणालाच उपयोग नाही आहे. त्याच्यामुळे मी जेव्हा डिझाईन करते तेव्हा मी अशा डिझाईन करते की त्याच्यात कुठलं तरी एक ट्रेडिशनल मोटिव्ह म्हणा किंवा एलिमेंट असलंच पाहिजे. मग मी ते कंटेम्परराईज कसं करते? बाय चेंजिंग द कलर्स परहॅप्स. आजकाल मुलींना ब्राईट कलर्स नाही आवडत. त्यांना म्हणजे नवऱ्या मुलीसुद्धा आजकाल पेस्टल्स घालतात, जे पूर्वी माझ्या वेळेला तर माझी आई ओरडलीच असते, बिग नो. नो, असे कसले विटके रंग घालायचे. बट दॅट इज द ट्रेंड. मग त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे रंग, कलर पॅलेट. आणि आजकालचे बायर्स आहेत ना, दे लुक ॲट इट ॲज अन इन्व्हेस्टमेंट की मला ह्याच्यातनं किती व्हॅल्यू मिळणार आहे. तर मी ही साडी परत परत घालू शकते का, असं मी डिझाईन करते.
पूर्वीच्या पैठण्या कशा असायच्या, एखादीच असायची, लग्नाची असायची ती. त्याच्यामुळे ती एकदम अशी भरजरी, रंग पण ब्राईट, त्याच्यामुळे ती नेसायचा चान्स खूप कमी मिळायचा. हम्म. आता मी जेव्हा बनवते डिझाईन्स, तेव्हा आय लुक ॲट द मॉडर्न लाईफस्टाईल, की ही मुलगी आहे, ती डे टू डे साडी नाही नेसते, पण तिला तिच्या कलेक्शनमध्ये एक पैठणी हवी आहे, जी तिला सारखी वाटली पाहिजे, परत परत नेसावीशी. मग ती कशी वाटावी, एक तर तिला आवडेल असा रंग, तिला तिच्या लाईफस्टाईलला रेलेवंट असे डिझाईन्स, उगाच मोठे मोठे डिझाईन्स नाही, बारीक नाजूक डिझाईन. आणि जे 20 वर्षांनी सुद्धा ती बघितलं तर म्हणेल, हां, दिस वॉज अ गुड इन्व्हेस्टमेंट. हम्म. एकच घेतली मी पैठणी, पण ही इतकी सुंदर आहे की ती अजूनही रेलेवंट आहे, अजूनही छान दिसते. हम्म. सो ह्या सगळ्या गोष्टी मी लक्षात ठेवून डिझाईन करते. आणि माझी प्रत्येक साडी तशी नसते. देर आर सम साडीज विच आर फॉर द कॉनसियर्स, ज्यांना अतिशय बारीक काम हवं आहे, हू आर विलिंग टू इन्व्हेस्ट इन दॅट. सो माझं कलेक्शन पण त्याप्रमाणे असतं. डिझाईन हम्म. करताना मग मी एंड युजर कोण आहे हे डोळ्यासमोर ठेवून मग डिझाईन करते. ओव्हरऑल पैठणी किंवा साडी जेव्हा विकत घेतो कस्टमर, त्यावेळेस त्याला तो टच अँड फीलचं महत्त्व आहे. तर जेव्हा आता ऑनलाईन बरेच लोक हे सगळं विकतात, तर त्याच्यात काय चॅलेंज आत्ता दिसतोय? म्हणजे रीच तर मिळतोय, लोकांपर्यंत आपण पोहोचतोय, तर त्याचा पॉझिटिव्हली वापर कसा यू आर डुईंग, आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काही दिसतोय का? आय एम हॅपी टू से की आत्तापर्यंत पॉझिटिव्हच फीडबॅक म्हणा किंवा एक्सपिरियन्स आलेला आहे. मला वाटते कोविड नंतर ना बऱ्याच लोकांना ऑनलाईन आणि दिस होल व्हर्च्युअल वर्ल्डबद्दल खूप एक कम्फर्ट लेवल आलेलं आहे, की घरात बसून आपण शॉपिंग करू शकतो. ऑफकोर्स पैठणी म्हणलं की इट्स अ बिगर इन्व्हेस्टमेंट, त्याच्यामुळे लोकांचे हेजिटेशन असतं, लोक फसलेली असतात, प्राईस बघून काहीतरी घेतात. मीच किती वेळेला मला असा अनुभव आला की माझ्या पैठणीचा फोटो दुसऱ्या सेलर्सवरती ते वापरतात त्यांच्या वेबसाईटवर. म्हणजे फोटो दाखवतात माझ्या साडीचा, ॲक्च्युअल साडी येते पॉवरलूमची कुठली तरी, विच इज फाईन. आय मीन, ते होतं, दिस हॅपन्स. पण आय ले अ फोकस, म्हणजे त्यांना जेव्हा माझ्याशी बोलते किंवा डायरेक्ट डिझायनरशी त्यांना जेव्हा बोलायला मिळतं, तेव्हा त्यांचं कम्फर्ट लेवल खूप वाढतं. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम वेबसाईटवरती मी काय ठेवते, जे कलेक्शन, दॅट इज द, काय म्हणतात, द मोर अफोर्डेबल कलेक्शन, विच इज नॉट व्हेरी मच डिटेल्ड म्हणा. इट इज फॉर समबडी हू इज अ फर्स्ट टाईम बायर. त्याच्यामुळे प्राइसिंग पण तसंच असतं, टू कीप द कम्फर्ट लेवल बेटर. ज्यांना जास्तच्या किंवा कस्टमाइज करायचे असेल, थोडं बजेट जास्त असेल, त्यांच्याशी मग ते आम्ही व्हॉट्सॲपवरती बोलतो किंवा ॲक्च्युली व्हिडिओ कॉलवरती साडीज दाखवतो. सो एकदा त्यांच्या प्रश्नाची जेव्हा त्यांना वाटतं की मी सॅटिस्फॅक्टरीली उत्तरं देऊ शकलेली आहे, देन दे आर व्हेरी कम्फर्टेबल बाईंग. ऑल्सो आय हॅव अ व्हेरी गुड रिटर्न अँड एक्सचेंज पॉलिसी विथ सर्टन कंडिशन्स. ती त्यांना एक्सप्लेन केली की दे आर ऑल्सो व्हेरी कम्फर्टेबल. मोस्ट ऑफ द टाइम्स, आय वुड से 90% ऑफ द टाइम्स, ते कोणाच्या तरी रेफरन्सने आलेले असतात माझ्याकडे. दॅट रिअली हेल्प्स. ग्रेट. समबडी हू हॅज ऑलरेडी बॉट फ्रॉम मी, और समटाइम्स ते ना एखादं अफोर्डेबल पैठणी आधी घेतात, मग दे लाईक द होल एक्सपिरियन्स, मग दे आर रेडी टू बाय मोर. सो आय हॅव हॅड अ व्हेरी पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स विथ ऑनलाईन पर्चेसेस. इंटरेस्टिंग. सो ॲज अ कस्टमर, जर मी तुमच्याकडे आलो आणि आय से आय वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन अ पैठणी, अँड इट इज अप टू यू, सो यू हॅव टू सजेस्ट मी काय डिझाईन पाहिजे आणि बजेट ऑल्सो. I will say buy the best that you can afford right now. ओके. So I cannot determine your budget, because budget is something, जे लोक येतात ना फर्स्ट टाइम विदाउट एनी नॉलेज, त्यांना कधी कधी पैठणीचे प्राइसेस बघून थोडंसं दे आर अ लिटल सरप्राइज्ड की इवन द बेसिक पैठणी ओके, सरप्राइज मी एज वेल. cost like my very basic, I would say entry level पैठणी starts from 20,000. सो माझ्याकडे जेव्हा लोक येतात आणि ते म्हणतात तुमच्याकडे 5,000ची पैठणी आहे का,
So I have to tell them no, because then I will not be selling you a paithani. I will be हम्म, selling you something which looks like a paithani. And I don't do that. हम्म, कारण कसं आहे ना, तुम्ही जर का प्राईसमध्ये कॉम्प्रोमाइज किंवा इफ यू आर कम्पिटिंग विथ प्राईस, देन एव्हरीथिंग एल्स इज कॉम्प्रोमाइज्ड. हम्म, तुम्हाला जेन्युइन प्रॉडक्ट मिळणार नाही, तुम्हाला तो एक्सपिरियन्स मिळणार नाही, तुम्हाला जी एक लाईफ लागते त्या साडीची नाहीच. आय मीन यू बाईंग समथिंग सेफ, फेक, हम्म, अ नॉक ऑफ. अँड आय हॅव नो प्रॉब्लेम. देर इज अ मार्केट फॉर एव्हरीथिंग. आय फील एव्हरीबडी, प्रत्येक बाईची हाऊस असते पैठणी हम्म, नेसायची. हम्म, If she cannot afford something that which according to me is authentic or genuine, if she chooses something else, that's absolutely fine. Sure. But from my side, my authentic paithani start from a certain price हम्म, point. हम्म, So I have different price points because I want to kind of please every budget, every pocket. But there is a limit that it will not go below. And that is something, like they say in management, I've closed the door there. I am हम्म, not going to settle for, I'm not going to compete with price. हम्म, सो अँड आय टेल देम, तुम्ही कुठेही गेलात, अगदी दुसऱ्या सेलरकडे जरी गेलात, ऑथेंटिक पैठणी ह्याच्यापेक्षा कमी शक्यच नाही. लाईक इफ यू डू द रेट ऑफ द सिल्क, द वीवर्स चार्जेस, ऑल द अदर चार्जेस, कसं परवडणार ना? हम्म, So for a first time buyer, I would first say, why don't you have a look at all the sarees, look at all the price points, and then you decide what is the best that you can afford at this time. हम्म, Don't settle. If you want to buy one, buy the genuine piece. एकच घ्या, पण ते अस्सल घ्या. कुठलाही हँडलूम एकच घ्या, पण ते जेन्युइन घ्या. ते जेन्युइन, त्याच म्हणजे इतके वर्षानुवर्ष जी प्रोसेस चालू आहे तसंच विणलेली आहे का, इट इज जस्ट समथिंग दॅट लुक्स लाईक दॅट. हम्म. बिकॉज अदरवाईज काही उपयोग नाही आहे तुम्ही त्याच्यात एवढं इन्व्हेस्ट करून. राईट. सो म्हणजे फॅशन सेन्स पेक्षा आर्ट कडे जास्त लक्ष हो ठेवून तुम्ही केलं हो. पाहिजे. आता वेन यू से की जनरेशन्स वाईज आपण पैठणी पास ऑन करू शकतो, विच मीन्स की 50-100 वर्ष पण पैठणी राहू शकते. इझिली. हो. ओके. पण हे मग मेंटेन करण्यासाठी म्हणजे नुसतीच तुम्ही कपाटात ठेवली अशी कदाचित राहणार नाही. तर त्याच्या काही आहेत का म्हणजे गोष्टी हो. की ज्या लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून पैठणीची लाईफ ही प्रोलॉंग होईल असं आपण म्हणू किंवा ती जास्त काळ टिकेल? मी पहिली गोष्ट सगळ्यांना सांगते, ती चान्स मिळेल तेव्हा वापरा. हां. इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग टेक्स्टाईल. ती जपून कपाटात ठेवण्याची गोष्ट नाही आहे. तुम्हाला जेव्हा घालावीशी वाटेल तेव्हा घाला. आपणच स्वतःला ठरवतो की नाही, आत्ता कशी घालू मी? तुमच्या घरात एक छोटं फंक्शन आहे, घाला. तुम्हाला कुठे दुसऱ्याच्या फंक्शनला जायचं, घाला. त्याच्यामुळे तुम्ही परचेस करताना अशीच साडी घ्या जी तुम्हाला वारंवार घालावीशी वाटेल, हम्म. ज्याचा तुम्ही लुक बदलू शकाल. आजकाल तर एका साडीचा तुम्ही इतक्या प्रकारे तुम्ही नेसू शकता, हम्म. त्याचा लुक पूर्णपणे बदलतो. तुम्ही ब्लाऊज वेगळा घातलात त्याचा लुक बदलतो, तुम्ही दागिने वेगळे घातले त्याचा लुक बदलतो. तीच साडी दोन वेगवेगळ्या व्यक्तींवर खूप वेगळी दिसू शकते. हम्म. सो साडी हे खूप वर्सटाईल गारमेंट आहे. इट इज टू बी रियूज्ड अँड रियूज्ड ऑन रिपीट. हे पहिलं. दुसरं, तुम्ही जर का सिल्कची साडी घेतलीत, तर सिल्क इज व्हॉट आय कॉल्ड अ लिव्हिंग फायबर. हम्म. जे प्रोटीन आपल्या केसात असतं तेच प्रोटीन सिल्कमध्ये असतं. त्याच्यामुळे इट नीड्स टू ब्रीद. त्याचा एक हे असतं, त्याला हाय टेम्परेचर सूट होत नाही, उगाच गरम इस्त्री करू नका, असे त्याचे एक हाऊ टू यूज, हाऊ टू लुक आफ्टर युअर सिल्क, ह्याच्याबद्दल मी एक छोटंसं राईटअप देते माझ्या प्रत्येक साडीबद्दल. हम्म. आणि प्रत्येक साडी स्टोअर कशी करायची त्याच्याबद्दल मी माझ्या इंस्टाग्रामवर व्हिडिओज केले आहेत. हाऊ टू लुक आफ्टर इट. अधूनमधून वर्षातनं एकदा, पूर्वीच्या बायका कशा सगळ्याच्या साड्या किंवा वुलनचे कपडे एकदा वर्षातनं काढायचे, त्याला थोडंसं ऊन दाखवायचं, रिफ्रेश करायचं. हे सगळं केअर इन्स्ट्रक्शन्सचं मी एक छोटंसं बुकलेट देते हम्म. टू ऑल माय बायर्स, बिकॉज ही पैठणी इतकी स्ट्रॉंग आहे ना, तुमच्या नातवंडांपर्यंत पतवंडांपर्यंत ती टिकू शकते. हम्म. आणि मग ती जी एक घराण्यातली एक पैठणीचं जे एक
ग्रेस आहे ना, ते आपण एन्जॉय करू शकतो. इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने मग याला रिसेलिंग व्हॅल्यू आहे? देर आर 2 पार्ट्स टू इट. पूर्वीच्या पैठण्यांमध्ये खरी जर वापरायचे, म्हणजे खरी सोन्याची किंवा चांदीची. बरं. त्याच्यामुळे घरामध्ये ती एकच पैठणी असायची किंवा एकच शेला, जो असा पास ऑन व्हायचा. तर ती जर का तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंट कशी, की पूर्वी लॉकर्स नव्हते किंवा दागिने कसे ठेवायचे ते, त्याच्यामुळे ते सोनं त्या पैठणीत विणलं जायचं. गरज पडेल तेव्हा ती जाळायची, त्यातलं सोनं घ्यायचं. हा एक माइंडसेट होता. आता आपण तसं करत नाही. आता आपण ते इन्व्हेस्टमेंटच्या म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने त्याची व्हॅल्यू अशी बघत नाही. माझ्याकडे रिक्वेस्ट येतात क्लायंट्सचे, तुम्ही खऱ्या जरीचे करून द्याल का? मी बऱ्याच क्लायंट्सना देते करून. ते केवळ हौशी पुरते असतं. त्याचं असं काही हे नसतं, व्हॅल्यू ॲज सच नसते. त्याची व्हॅल्यू कशी असते, की इट इज प्राइसलेस बिकॉज ऑफ द मेमरी. ती समजा तुमच्या आईने नेसली असेल किंवा तुम्ही स्वतः नेसली असेल तुमच्या लग्नात. त्याची जी आठवण आहे, त्याची जी मेमरी आहे, त्याची तुम्ही व्हॅल्यू काय काढू शकता? इट्स प्राइसलेस. बरोबर. So there are 2 ways to look at this. One is the actual return on investment and one is as a memory, as a precious memory that you are guarding. त्याच्यामुळे आणि तिसरं असं आहे की जे टेक्सटाईल कलेक्टर्स असतात म्हणा किंवा म्युझियम ओनर्स, there you might get some value out of it, but not immediately. Only बरोबर. after that textile becomes 50, 80 years old. So असं, I mean, it's how you look at it. अगेन कमिंग टू द ऑपरेशन्स पार्ट ऑफ द बिझनेस, की वन पार्ट इज डिझाईन आपण बघितलं आणि मग नेक्स्ट पार्ट इज टू सेल द डिझाईन्स, जे यू आर डुईंग इट वाया ऑनलाईन प्लस स्टुडिओ व्हिजिट्स. तर याचं टाइम ॲलोकेशन कसं असतं युजली? डिझाईनमध्ये किती वेळ असतो आणि ऑपरेशन्समध्ये किती असतो? सो टिपिकली मी जेव्हा एक कलेक्शन डिझाईन करते, मी आधी एक्सप्लेन केल्याप्रमाणे जेव्हा एक कलेक्शन प्रोडक्शन सुरू होतं, तेव्हा पहिलं म्हणजे आपल्या डोक्यात एक प्रोडक्शन म्हणलं की डोळ्यासमोर एक फॅक्टरी येते आणि मशीन्स लावलेत आणि एव्हरीबडी इज वर्किंग. पहिलं ते चित्रच चुकीचं आहे. कारण हँडलूममध्ये प्रत्येक विणकराच्या घरात माग असतात. इट्स नॉट बेस्ड इन वन प्लेस. दुसरी गोष्ट, प्रत्येक विणकराचं स्किल वेगळं असतं. एखाद्याला कॉम्प्लिकेटेड डिझाईन्स बनवता येतात, एखाद्याला नाही येत. एखाद्याला 2 वीवर्स वर्क ॲज अ टीम, म्हणजे एखाद्या पदरावरती एक शेजारी शेजारी बसून काम करतात. स्पीड वेगळा असतो. त्याच्यामुळे मी पेपरवरती इन माय हेड मी कलेक्शन ओके, मी आज केलं 6 महिन्यात इट्स गोना बी इन द शॉप, असं कधीच होत नाही. कधीच होत नाही. कारण एखादा वीवर 6 साड्या बनवायला 6 महिने घेईल, एखादा वीवर 2च महिने घेईल. पण ॲज अ कलेक्शन इट इज हॅपनिंग ऑन डिफरंट लूम्स. सो ॲज अ डिझायनर वेन आय से कलेक्शन, आय मीन त्याच्यात काहीतरी कॉमन आहे. इट कुड बी द कलर, इट कुड बी द थीम. So the collection typically, by the time I collect all the sarees, it can even take up to 9 months to a year. पण कसं होतं, there is always that one client who says, मला काय जे नवीन येणार आहे ते मला आधी दाखव. I have a group of clients who are absolute lovers of the craft. They say, आम्हाला तू बाकीच्यांच्याच आधी आम्हाला दाखव. We want to be the first to buy that design. And actually, the craft is alive because of such people. Who challenge me, who say की नाही हे माझ्याकडे आहे, आता काहीतरी नवीन करच. So to answer your question in a line, there is no such timeline. It can vary from 2 months up to a year. So and typically how many viewers are you working with on a collection, म्हणजे generally? On a collection, that depends because as per their skills, but I would say a group of 5. In all, I'm working with over 40 weavers. But for a collection, I'll probably dedicate one team based on their skills. Right. You have an interesting take on viewers ना सपोर्ट करायचं. तर तो जाणून घ्यायचा आहे की खूप सारे पैठणी विकणारे जे ब्रँड्स आहेत, एकतर मला असं सांगायला आवडेल की मोस्ट ऑफ देम ते डिझाईन पासून काम नाही करत, बऱ्याचदा ते सोर्सच करतात.
विवर्स कडून. हं. आणि त्यांचा तो टेक असतो की वी आर सपोर्टिंग विवर्स. सो यू हॅव अ डिफरंट टेक ऑन इट. येस. पैठणी as a craft has survived 2000 years before you and me were around, before any one of us was around. It has survived. It has survived only because of the weavers and of course the patrons. पण विणकरांनी इतके वर्ष हे क्राफ्ट चालू ठेवलेलं आहे काही कारणाने, काही कारणं असो त्यांची. इट कुड बी द लव्ह, इट वॉज फॉर द लॅक ऑफ अदर थिंग्स, बट दे डोंट नीड माय सपोर्ट. They have been doing it itke varsha for centuries. They will continue to do it. I need them, or I look at them as equals and business partners. कारण जे ते करू शकतात ते मी नाही करू शकत, आणि जे मी करू शकते ते नाही करू शकत. सो इट इज अ व्हेरी ब्युटिफुल पार्टनरशिप. आणि मी कधीही सांगते तेव्हा मी सांगत नाही की हे मी विवर्ससाठी करते किंवा त्यांना प्रोत्साहन मिळावं किंवा पैठणी हे क्राफ्ट जिवंत राहावं म्हणून करत नाही आहे. माझ्या ह्याच्या मागचा हेतू असा आहे की लोकांना अजून पैठणी म्हणजे काय हे कळलेलंच नाही आहे, किती सुंदर आहे ते. तर मी त्यांच्या मदतीने जगाला शोकेस, आयड लाईक टू शोकेस द ब्युटी ऑफ द क्राफ्ट. अँड द बिझनेस इज गोइंग टू हॅपन साईड बाय साईड. Because the more people fall in love with the craft, the more people would like to own it. So my weavers are my team members, they are my business partners. ते माझ्याकडनं बरंच काय काय शिकलेत, मीही त्यांच्याकडनं खूप शिकलेली आहे. सो वी हॅव अ व्हेरी नाईस टीम. इंटरेस्टिंग. आता असं कुठली केस झाली का किंवा असं काही इन्स्टन्स आहे का की जिथे एका विविंग टीमकडे किंवा विवरकडे डिझाईन दिलं, अख्खी पैठणी बनली आणि यू हॅव रिजेक्टेड इट? हे सहसा होत नाही, कारण मी जेव्हा एखादा डिझाईन देते तेव्हा एक सॅम्पलिंगची स्टेज असते. सो वेअर आय क्रिएट सॅम्पल्स ऑफ कलर कॉम्बिनेशन, काहीतरी नवीन मी ट्राय करत असेल. सो हे पहिलं म्हणजे कन्व्हिन्स करायला माझ्या व्ह्युअर्सना खूप मला वेळ लागला की सॅम्पलिंग पण हे एक प्रकार असतो. ते आर समटाईम्स सो इगर टू शोकेस अ न्यू डिझाईन की ती अख्खी साडी बनवून माझ्यासमोर आणतात. मग त्या अर्लियर टाइम्समध्ये असे मी रिजेक्ट केलेल्या आहेत. पण आता तसं होत नाही, कारण आता प्रत्येक विवरकडे कॅमेरा असतो, रिमोटली वी कॅन कनेक्ट. त्याच्यामुळे मी त्यांना प्रत्येक स्टेपला तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर इमिजिएटली कॉल करा मला दाखवा हे केल्यावरती कसं झालं आहे, विविंगला काय प्रॉब्लेम येतो आहे का, मटेरियल काय आलं आहे. सो सहसा होत नाही. पण रिजेक्शन केव्हा येतं, जेव्हा विणकर आपल्या घरात तो हातमाग बसवला आहे, घरात आपलं घर आजूबाजूला चालू कुठेतरी किचन आहे, स्वयंपाक चालू आहे. लाईक एकदा माझ्या तयार झालेल्या साडीवर घरातल्या मुलांनी काहीतरी भजी खाताना एक तो साडीवर लूमवरती हात लागला, तर तो तेलाचा डाग पडला. दॅट्स अनफॉर्च्युनेट. पण ते काम इतकं सुंदर होतं की रिजेक्ट नाही करता येत ती साडी. पण मग मी ते सॅम्पल म्हणून ठेवते. आय कीप इट ॲज अ सॅम्पल. आणि वर्षातनं एकदा मी एक सॅम्पल सेल म्हणून करते की ज्याच्या मी क्लायंट्सना सांगते की ह्याच्यावरती हा फ्लॉ आहे. कधी कधी छोटासा डाग असतो, कधी कधी त्यांच्या घरातलं पावसाचं पाणी वरनं गळून पडलेलं असतं, कधी कधी माग लाकडी असतो, ते लाकडं पावसाळ्यात फुगतं, कधी कधी त्याच्यात पाणी ॲब्झॉर्ब होतं, त्याचा कधी कधी एखादा डाग येतो. आणि क्लायंट्स आर मोर दॅन हॅपी ते, कारण तो असा कधी कधी डाग लपला पण जातो नेसताना. त्याच्यामुळे शक्यतो रिजेक्ट करत नाही. रिजेक्शन होऊ नये ह्याची खूप काळजी घेते. आणि समजा काही कारणाने रिजेक्ट करायचं झालं तर तो सॅम्पल मीच ठेवून घेते इफ इट इज अ व्हेरी बॅड रिजेक्शन. कधी कधी क्लायंट्स, डिझायनर्स ते रिजेक्टेड पीस पण घ्यायला तयार असतात, कारण त्याचा काहीतरी भाग कापून मग ते काहीतरी दुसरा ड्रेस बनवू शकतात. कारण त्याची क्राफ्ट इतकी सुंदर असते ना की ते टाकून नाही, माझ्या काळातनं ते टाकवणारच नाही. इंटरेस्टिंग. आणि त्याचा विणकराचा एवढा वेळ गेलेला असतो त्याच्यात. ते रिजेक्शन झालं तरी आय मेक शुअर ही गेट्स हिज पेमेंट. पण किती ब्युटिफुल आहे ना ह्याच्यातमध्ये. म्हणजे आय वॉज थिंकिंग की इम्परफेक्शन पण त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट झालंय फॉर सम रिझन, आणि इट हॅज अ स्टोरी.
येस. सो डिझाईन बरोबर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहेत. इफ आय ओन अ पैठणी लाईक दॅट, येस. ती मजा पण येते एक, हां, की की पावसाचं पाणी पडलं ह्याच्यावरती. येस. मोस्ट युनिक पैठणी यू कॅन गेट. येस. आणि इट इज समथिंग दॅट टेल्स यू द स्टोरी ऑफ द वीवर ऑल्सो, की तो त्याच्या घरात बसून हे करतोय. आपण आपल्या घरात कम्फर्टेबली बसलोय, त्याचा एक थेंब पडला त्याच्या साडीवरती तर त्याचे एवढे मेहनत वाया जाऊ शकते. सो इट्स नॉट फेअर. इट मेक गिव्स यू अ व्हेरी फॉरगिव्हिंग अप्रोच, की फायनली हँडलूम आहे. त्याच्यामुळे ते घरात बनवलेलं आहे. त्याच्याबरोबर इट्स टेल्स यू द स्टोरी ऑफ द वीवर, हिज हिज फॅमिली. सो असं एखादंच होतं. कारण आता शुअर. विवर्स आर ऑल्सो व्हेरी प्रोफेशनल. दे विल एन्श्योर. असं नाही आहे आपल्या डोळ्यासमोर विणकर असा एक बिचारा बसलाय घरात, असं नाही आहे. दे आर ऑल्सो व्हेरी अवेअर. दे नो. दे आर रेडी टू एक्सपेरिमेंट. दे आर रेडी टू बी चॅलेंज्ड. शुअर. मला तर इतके छान अनुभव आलेत. वीवर माझ्याकडे येऊन म्हणतात, हे डिझाईन मला करायचं आहे. मला हे केव्हा किती वर्षापासून करायचं आहे. पण मला भीती वाटते एवढं कोणी घेईल का? म्हटलं बर. करा तुम्ही, बनवा, शो, गिव्ह मी युअर बेस्ट वर्क, आय विल डू द रेस्ट. त्यांना वेन अन आर्टिस्ट इज टोल्ड ना तू काम कर, विकायचं हे नको करू, डोंट टेक स्ट्रेस ऑफ दॅट, देन ही परफॉर्म्स बेटर. इंटरेस्टिंग. आता ह्या ट्रेंडिंग पैठणीज असं काय असतं का? आणि सध्याचा काय ट्रेंड आहे? एक हा प्रश्न. आणि दुसरा, आय वॉन्ट टू लर्न की कुठला असा ट्रेंड आहे पैठणीमध्ये जो बऱ्यापैकी चाललाय, बट यू ॲब्सोल्युटली हेट इट. ओके, सो मी पहिलं म्हणजे पैठणींना ट्रेंडिंग म्हणणारच नाही, दॅट टाइमलेस पीसेस. पैठणी डज नॉट कम अंडर ट्रेंडिंग. म्हणजे तुम्ही पैठणी आज घेतली ती अजून 10 वर्षांनी पण रेलेवंट आहे, 15 वर्षांनी पण रेलेवंट आहे. आणि इट्स फॉर ऑल हँडलूम्स, असं नाही की फक्त पैठणी. कारण दीज आर टाइमलेस पीसेस आणि एव्हरी पीस इज युनिक. त्याच्यामुळे वेन यू ओन वन पीस, तुम्हाला तो प्राऊडली दागिन्यासारखा दाखवायला आवडेल, की ही बघा, मी ही पैठणी ही 50 वर्षापूर्वीची आहे, बघा अजूनही किती छान आहे, असं तुम्ही जेव्हा सांगू शकता. आणि आजकालच्या फास्ट फॅशनमध्ये तुम्हाला, इफ यू वॉन्ट टू स्टँड आउट, देन दिस इज युअर ट्रू हेरिटेज, दिस इज युअर ट्रू वेल्थ, आय वुड से. टू ओन अन अँटिक पीस. आता तुमच्या घराण्यात एखादा अँटिक पीस असेल, इट कुड बी मूर्ती म्हणा और अ फर्निचर, तुम्ही त्याच्याकडे कसं, यू विल फ्लॉन्ट इट ना प्राऊडली, की ह्याच बेंचवर बसून माझ्या पणजोबांनी त्यांचे ते हिशोब लिहायचे, वॉट एव्हर. करेक्ट. इट्स अ पार्ट ऑफ युअर हेरिटेज. तशीच पैठणी इज टाइमलेस अँड इट इज एअरलूम. एअरलूमचा अर्थ यू कॅन पास इट ऑन टू द नेक्स्ट जनरेशन. त्याच्यामुळे दर इज नो सच थिंग एज ट्रेंडिंग, अँड नोबडी शुड लुक ॲट एनी हँडलूम एज अ ट्रेंडिंग हँडलूम. It's timeless. It's a part of our culture. And secondly, trend which I absolutely hate is just making big birds or big motifs on the pallu or on all over the sari under the name of, oh हे किती सुंदर डिझाईन आहे. बिकॉज कसं आहे ना, तुम्ही जितकं मोठं डिझाईन करता, बोल्ड डिझाईन, तितकं त्याला कमी कष्ट लागतात, कमी वेळ लागतो. जितकं तुम्ही बारीक फाईन काम कराल, तितकं त्याच्यात स्किल जास्त आहे, वेळ जास्त आहे, कष्ट जास्त आहे. त्याच्यामुळे तुमचा पदर छोटा असेल आणि त्याच्यावर अगदी नाजूक डिझाईन असेल, दॅट पैठणी टेल्स अ बेटर स्टोरी दॅन अ पैठणी विच हॅज गॉट वन बिग पीकॉक ऑन द पल्लू. त्याच्यामध्ये काही शेडिंग नाही, त्याच्यामध्ये काही डेप्थ नाही, नथिंग. इट इज जस्ट लुक्स बिग. So that is the trend, and that is trending only because clients are not aware of what is the finesse of a design. करेक्ट. And obviously the bigger designs are priced more affordable. त्याच्यामुळे they get more, असं ते म्हणतात, get more bang for your buck. You get more impact for less money. म्हणजे लांबनं ते दिसतं, वा एवढा मोठा डिझाईन. So that is something I absolutely hate, but that's my personal view. पण आता या केसमध्ये जे व्हेन यू वर्क विथ सेलिब्रिटीज, तिथे डू यू फाइंड की त्यांना माहिती आहे, दे आर पुशिंग इट इन अ राईट वे, और आपण असं म्हणू की आर सेलिब्रिटीज अवेअर ऑफ
ऑल दीज थिंग्स आणि जे मदत करतात फॉर यू टू प्रमोट दिस क्राफ्ट, असं काही एक्सपिरियन्स आहे का? So, the reality is the celebrities have no control on what they wear. ट्रू That's the reality. ट्रू Karan, everybody has a bunch of stylists. They work with a team of stylists. A stylist includes a fashion designer, makeup artist, jewelry designer, all that. So त्यांची एक team असते. And typically celebrities are not shelling out money from their own pockets for a look. They are just models. त्यांचं जे टीम सांगते, आता समजा तुमचं एक्स मूवीचं प्रमोशन आहे, त्याच्यासाठी यू हॅव टू गो फॉर अ प्रेस कॉन्फरन्स. मूवीच्या अलाइंड तुम्हाला एक लुक पाहिजे असेल, फॉर एक्झाम्पल, then the team, the stylists will get in touch with me. They will tell me, we are looking for this look. Send me a collection. I send them the collection. The stylist chooses. There are so many times I have to tell the stylist, he nako choose karu, this paithani is not so great, choose this because of the work in this. Because these are all professionals who are not getting in, doing a deep dive into the textile. शुअर. Secondly, they are limited by their own Constraints, constraints. budget Like असेल का? budget. No, they don't have a budget because they are just borrowing stuff. They don't pay for this. It's a collaboration. राईट. Sometimes they are told, like there are some celebrities, she will say, मी अजिबात ब्लू घालणार नाही. असतात. That is the only control they could have. Or I don't wear this color. Or some celebrities don't wear pure silk. So they have very little control. Sometimes they also want to project an image. Ki I am for handloom or no. Like for example, somebody like a Kiran Kher, who she wears only saris and she wears beautiful traditional Kanjivarams, Paithanis, all traditional handloom saris because that is the look that aligns with her image. Personal life मध्ये ते काय choices करतात, it's very difficult to. Sure. So when they're promoting something, it could be because they are following a certain rule book or they have been told to follow. But one celebrity I really in awe of is Rekha, where you see her attending any event, any कुठलाही मोठा इव्हेंट असेल तरी ती कांजीवरमच साडी नेसतात त्या कारण शी इज फ्रॉम द साऊथ आणि ती साडी प्राऊडली घालते कुठलाही मोठा फंक्शन असेल. सो पर्सनल लाईफमध्ये ऑल्सो शी इज फ्रॉम दॅट रिजन, शी प्रमोट्स दॅट टेक्स्टाईल. तसं मला महाराष्ट्रामधनं अनफॉर्च्युनेटली अजून कोणी दिसत नाहीये, अ महाराष्ट्रीयन सेलिब्रिटी who makes it a point to wear only पैठणीज for any event. म्हणजे they can definitely control, they can tell their team की मी महाराष्ट्रीयन आहे म्हणून मला महाराष्ट्रीयन टेक्स्टाईल घालायचंय. The way Rekhaji tells or Rekhaji promotes. I don't know what she does, but I've always seen her in Kanjivarams. हे कसं बदलू शकतं? द वे यू सेड की एक तर म्हणजे सेलिब्रिटीजनी सांगणं गरजेचं आहे इफ दे फील की Correct. तसं If करणं. they feel, if they really are aligned to the cause, त्यांना वाटतं तसं की मी ओरिजिनल, आता बॉलिवूड अख्खं महाराष्ट्रातच आहे ना. या ट्रू, खरंय. पण दॅट सेड खूप मला चेंजेस दिसतात म्हणजे माझे पर्सनल अनुभव चांगले आहेत. आता परवाच गिरिजा ओकनी माझी एक साडी नेसली होती, तिच्या स्टायलिस्टनी मागवली फॉर हर प्रमोशन्स. सो मे बी दे आर लाइकिंग माय डिझाईन्स म्हणून द स्टायलिस्ट आर ऑल्सो कॉलिंग फॉर इट, कारण महाराष्ट्रीयन ॲक्टर्स आहेत, त्यांना ती त्यांच्या इमेजला ती सूट होईल म्हणून पण असेल. पण आता बरेच मला भाग्यश्री पटवर्धननी पण आता परवा एक साडी फॉर हर मूवी प्रमोशन नेसली होती पैठणी, कारण त्यांनी ते जिजामातेचं काम केलं होतं त्या मूवी, म्हणजे त्या रोलसाठी ती सुटेबल होती पैठणी. आय वॉन्ट टू आस्क यू की काही असे पैठणी जॅकेट, पैठणी टोप्या, पैठणी सम प्रोडक्ट असे बरेच आलेले आहेत. व्हॉट डू यू थिंक ऑफ दॅट? पहिलं म्हणजे ते जे काय कापड वापरतात दॅट इज अ पॉवर लूम फॅब्रिक, ते ओरिजिनल पैठणी नाही आहे. आणि पैठणी हे वस्त्र पुरुषांसाठी ना टिपिकली शेला
किंवा धोतर किंवा पितांबर आपण म्हणतो तसं वापरलं जातं. हे स्टिच्ड पैठणी जॅकेट इज नॉट अ पार्ट ऑफ आवर कल्चर. आणि ते स्टिच केल्यावरती ना ते थोडंसं कॉस्ट्युमी दिसतं. म्हणजे इट लुक्स लाईक अ फॅन्सी ड्रेस परेड. आय एम सॉरी बट दॅट्स हाऊ इट लुक्स. कारण नुसता शेला एखाद्या ब्राईडग्रूमनी किंवा एखाद्या पुरुषाने घेतला तर तो जितका एलिगंट दिसतो तितकं ते जॅकेट थोडंसं टॅकी वाटतं. हम्म. पण आता दॅट हॅज बिकम पॉप्युलर बिकॉज ऑफ इंस्टाग्राम, बिकॉज ऑफ सोशल मीडिया. आजकाल लग्नामध्ये ते व्हिडिओ आणि फोटोमध्ये जास्त फोकस असतो हम्म. की तुमचं आउटफिट कोऑर्डिनेटेड आहे का नाही. बायकोनी पैठणी नेसली तर मी पण पैठणीचंच जॅकेट घालायचं असं एक असतं. पण मला पर्सनली तो ट्रेंड आवडत नाही. कारण पैठणी आय एम अ काइंड ऑफ अ प्युरिस्ट. पैठणी हॅज टू बी लेफ्ट ॲज अ पैठणी. त्याच्यात तुम्ही चपलावरती डिझाईन, त्याच्यावरती ट्रेवर डिझाईन, कोस्टरवर डिझाईन, विच इज नॉट इवन पैठणी. इट इज अ पॉवरलूम फॅब्रिक. डोंट कॉल इट पैठणी असं माझं म्हणणं आहे. हम्म. तुम्ही पैठणीच्या नावाखाली कुठलं तरी वेगळं पॉवरलूमचं कापड, मग लोक कन्फ्यूज होणारच ना. हम्म. ते म्हणणार मला पैठणीचं पर्स एवढ्याला मिळतेय आणि तुमची साडी इट्स इट ओके, सो ट्रिगर्स मी. या तर जेव्हा प्रीमियम ब्रँड बिल्ड करतात फाउंडर्स, त्यावेळेस ते काय चूक करतात आणि तुमचे लर्निंग्स काय आहेत ओव्हर दीज इयर्स? प्रीमियम ब्रँड जेव्हा तुम्ही एखादा बनवत आहात किंवा लॉन्च करत असाल, तुमचा कस्टमर कोण आहे हे तुमच्या डोळ्यासमोर व्हेरी क्लिअरली पाहिजे. तुमचे एव्हरीबडी कॅनॉट बी युअर कस्टमर. हे पहिलं यू हॅव टू टेल युअर सेल्फ की माझ्या प्रोडक्टसाठी माय कस्टमर अँड डिफाईन दॅट कस्टमर. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर त्याला आम्ही मॅनेजमेंटच्या भाषेत म्यूज म्हणतो. हु इज युअर म्यूज? ज्याच्यासाठी तुम्ही हे सगळं बनवताय. दॅट म्यूज ऑर दॅट कस्टमर मे ऑर मे नॉट बाय इट, बट यू आर टार्गेटिंग दॅट ऑडियन्स. सो द ब्रँड ऑर द प्रॉडक्ट शुड फुलफिल दॅट क्रायटेरिया. आता माझी म्यूज कोण आहे? माझी म्यूज अशी आहे बाई जी हू हॅज ट्रॅव्हल द वर्ल्ड, who knows what is textiles, who is willing to pay the price for a handcrafted, genuine product. Simple. That's my muse. Now, all my clients are not like that. But my product is designed for that muse. So, तुम्ही premium brand design करताना, you have to think of that. And two, do not get into others in competition with price. Otherwise, you're only racing to the bottom. If you want to race to the top, then stay true to what you're selling and don't settle or don't compromise on certain things. Karan, as an entrepreneur, I know I've gone through self-doubt, unsure, am I doing the right thing? महाराष्ट्रात मी पैठणी विकणार आहे. प्रत्येक घरात ऑलरेडी एक पैठणी आहे. अजून किती घेतील पैठण्या? पैठणी काय असं ॲट अ टाइम चला दरवर्षी एक असं प्रॉडक्ट नाही आहे. But I knew somewhere I was true to that, what I was designing. No compromise on the design, no compromise on the craft. So as an entrepreneur, तुम्हाला हे challenges येणार, तुम्हाला 4 लोक सांगणार, फक्त पैठणी का ठेवतेयस, जरा दुसरे हँडलूम्स पण ठेव. जे कोण घ्यायला येतील त्यांना एकच का? मग पैठणीसारखं दिसणारं काहीतरी ड्रेस मटेरियल ठेव. No. So you have to have that faith in yourself. It is difficult. कारण finally money is on the line. जेव्हा you have to answer your investors म्हणा or your own self. But you have to have faith. That's all I would say. ह्याच्याच एक्सटेन्शन मध्ये आय वॉन्टेड टू आस्क की एकतर वेगळ्या साडी हा तर एक टेम्पटिंग फॅक्टर असू शकतो. सोबतच ऍक्सेसरीजचं पण टेम्पटेशन असू शकतं की आता एवढ्या महाग साड्या तुम्ही विकताय तर मग ज्वेलरी पण ठेवा. तर मग तसे काही सजेशन्स आले किंवा यू ऑल्सो थॉट अबाउट दॅट का तो कधी विचार आलाच नाही? I think about it, but I just let it go.
बिकॉज टू मच टू हँडल. बिकॉज मला त्यातलं काही कळत नाही. ज्वेलरीमधलं मला काही कळत नाही. त्याच्या मागे काय प्रोसेस असते. किंवा पार्टनरशिप्स अशा ऑफर्स नाही आल्या का? हाऊ डू यू रिजेक्ट दॅट? येतात. समटाइम्स आय जस्ट फॉलो माय गट. देन आय हॅव माय फॅमिली. त्यांना विचारते मी. बट me, whatever in the past, my learning experience is that I would rather do something niche than try to do too many things. कारण मला माझं एक्सपर्टीज पण माहिती आहे, माझे लिमिटेशन्स पण माहिती आहेत मला. त्याच्यामुळे मी शोज करते विथ ज्वेलर्स लाईक ॲज अ कोलॅबोरेटिव्ह. बट आय एम नॉट ट्राईंग टू सेल दे प्रोडक्ट्स. तसं नाही आहे. इट्स जस्ट लाईक माझ्या इतर लक्झरी आयटम्स बरोबर जे अलाईन होतात त्याच्याबरोबरच आय विल डू अ पॉपअप किंवा एक्झिबिशन. मी असे कुठल्याही मास एक्झिबिशनमध्ये वगैरे पार्टिसिपेट करत नाही. आय एम व्हेरी क्लिअर. माय पैठणी हॅज टू बी प्रीमियम आणि त्याचं पोझिशनिंग प्रीमियमच पाहिजे. त्याचे शेजारी आणि या डावीकडे उजवीकडे 3,000 रुपयाच्या साड्या आणि असं कोणी असेल तर आय डोंट पार्टिसिपेट इन सच शोज. सो मेनी पीपल इन्व्हाइट मी. आमच्याकडे किती फुटफॉल्स असतात, 5,000 फुटफॉल्स येतात रोज. आय एम लाईक नो, आयड रादर हॅव 2 people कमिंग इन टू माय स्टुडिओ अँड एन्जॉय द एक्सपिरियन्स बिकॉज आय एम गिव्हिंग द एक्सपिरियन्स. पण आता जेव्हा आपण असं म्हणतो की हे प्रीमियम ब्रँड्स आहेत किंवा लक्झरी ब्रँड्स आहेत किंवा ब्रँड आहे पैठणी, तर तो इंटरनॅशनली कसा पाहिला जातोय किंवा तो इंटरनॅशनली कसा पोचवायचा आहे तुम्हाला? इंटरनॅशनलचे 2 डेफिनेशन्स आहेत. देर आर इंडियन्स लिव्हिंग ओव्हरसीज अँड देन देर आर नॉन इंडियन्स. मी असं म्हणते, मला त्या एवढ्या इंडियन पॉप्युलेशन लिव्हिंग ओव्हरसीजचं मला 0.1% जरी मार्केट मिळालं, आय एम व्हेरी हॅपी. फॉर मी दॅट इज टेकिंग इट इंटरनॅशनल. नाव द अदर क्वेश्चन इज, डू फॉरेनर्स ऑर पीपल हू डोंट नो द पैठणी, त्यांना पैठणी लोकप्रिय कशी करायची, त्याच्याबद्दलही मी विचार केला आहे. खूप विचार केला आहे. बट नाव आय हॅव डिसाइडेड की आत्ता आय एम गोइंग टू फोकस ऑन इंडियन्स लिव्हिंग ओव्हरसीज, कारण देर आर सो मेनी ऑफ देम. आणि ब्रँड लाईक पैठणी बिकमिंग इंटरनॅशनल, लाईक लेट्स से these डिझायनर बॅग्स म्हणा किंवा ऑल these लुई विटॉन अँड ऑल दोज ब्रँड्स, त्याला अजून खूप वेळ आहे. कारण इंडियन क्राफ्ट, द नॉन इंडियन्स look at it as a item to be displayed, whereas we Indians have incorporated it in our lifestyle. We use it as a lifestyle. It is a part of our lifestyle. ह्याच्यात खूप फरक आहे. And a foreigner might pick up a sari, cut off the pallu and frame it on the wall. आपलं तसं नाही. इट्स अ पार्ट ऑफ आवर हेरिटेज. इट्स अ पार्ट ऑफ आवर कल्चर. सो त्याच्या मागची जी परचेस करताना जी भावना आहे तीच माइंडसेट नॉन इंडियन किंवा फॉरेनरची नसते. सो ॲट द मोमेंट, येस, आय एम नॉट डिनाईंग देर इज पोटेन्शियल, बट मे बी आय मे नॉट बी एबल टू डू दॅट येट. But as a guideline, can you share some ideas? I could. You have to see how the craft aligns with their lifestyle. Acha. How do you make that? Then you can either incorporate in their home brands, home wear किंवा display किंवा artifacts. Because that person who buys it, the craft has to merge with their lifestyle. नुसतं ते घेऊन कपाटात तर ठेवणार नाही. मग मे बी युअर लुकिंग ॲट वॉल हँगिंग्स, मे बी युअर लुकिंग ॲट कुशन कवर्स, टेबल रनर्स, समथिंग लाईक दॅट. म्हणजे त्यांना ते त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये वापरता येईल आणि प्राऊडली डिस्प्ले करता येईल. जसं आपण आपल्याकडे एफर्टलेसली करतो. आपण साडी नेसल्यावर ती डिस्प्लेच करतोय ना, आपण वापरतोय ती. वी आर टॉकिंग अबाउट इट. ही साडी मला माझ्या सासूने दिली, ही मी मुलीला देणार आहे, ऑल दॅट. तसं दॅट क्राफ्ट शुड मर्ज विथ दॅट लाईफस्टाईल. पैठणी ॲज अ साडी किंवा ॲज अ टेक्स्टाईल तीच इतकी सुंदर आहे, तर त्याच्याबरोबर काय पेअर करायचं हे ठरवायला काय पॅरामीटर्स आहेत, किंवा मग
असं कधी कन्फ्युजन होतं का की एखादी ॲक्सेसरी ह्याला ओव्हर पॉवर करेल ऑर व्हॉटएव्हर, तर ते स्टायलिंगच्या दृष्टीने कसं, व्हॉट आर ॲक्च्युली युअर या थॉट्स? दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन. कारण मी जेव्हा डिझाईन करते, हा पॉईंट मी ॲक्च्युली विसरले सांगायची, की जी व्यक्ती आता परचेस करेल ती पैठणी, ती लाईफस्टाईलप्रमाणे कशी स्टाईल करेल पैठणी. कारण तुम्ही प्रत्येक वेळेला स्टाईल बदलली. स्टाईलचा अर्थ काय? तुम्ही कपडे घालणं एक आणि कपडे स्टाईल करणं हा टोटली दुसरा भाग आहे. सेम साडी समबडी विल वेअर इट पिन करून, समबडी विल नॉट पुट अ पिन. दॅट इज हर स्टाईल. एखाद्याने ब्लाऊज मॅचिंग घातला, एखाद्याने कॉन्ट्रास्ट घातला. दॅट इज स्टाईल. सो मी जेव्हा डिझाईन करते तेव्हा आय एन्श्युअर की द पर्सन हू इज वेअरिंग इट, तिला तिची पर्सनल स्टाईल त्याच्यात घालता येईल का नाही, तिला घालता आली पाहिजे. नाहीतर इट विल लुक लाईक मृगा हॅज स्टाईल्ड हर. आय वॉन्ट हर टू मेक द साडी हर ओन, स्टाईल इट ऑन हर ओन. कॉपी पेस्ट नाही करायचं की आजकाल आपल्याला दिसतं एखादीने ड्रेस घातलाय, हा एक्स डिझायनरनीच बनवलाय कारण हे त्याचं टिपिकल डिझाईन आहे. मला तसं करायचं नाहीये. मला माझी साडी वेगळी तर दिसली पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे की ही पैठणी बाय मृगा किर्लोस्कर आहे. पण तिने जिनी नेसली आहे, शी हॅज टू मेक इट हर ओन. शी हॅज टू ॲड हर ओन पर्सनल स्टाईल टू इट. मग हाऊ डू यू ॲड हर पर्सनल स्टाईल? ज्वेलरी, ॲक्सेसरीज, इट कुड बी बॅग, शूज, ब्लाऊज, बेल्ट. आजकाल साडीवरती बेल्ट्स पण घालतात, जॅकेट्स घालतात. सो मी जेव्हा क्लायंटला साडी एखादी इफ शी परचेसेस ना, मी त्यांना रेकमेंड करते की तुम्हाला ह्याच्यावर मोत्याचे पण दागिने चांगले दिसतील किंवा डायमंडचे पण वापरू शकाल, फक्त गोल्डच पाहिजे असं नाही आहे. कारण पैठणी म्हणलं की सोन्याचे दागिने असं एक कुठेतरी आपल्याला एक गणित आपण बसवलेलं असतं. त्याच्यामुळे मी जरीचे रंग पण पैठणीचे फक्त गोल्ड नाही वापरत. रोज गोल्ड वापरते, सिल्वर वापरते, गोल्ड अँड सिल्वर मिक्स वापरते. त्याच्यामुळे दागिने सुद्धा त्याच्याबरोबर मॅच करता येतात आपल्याला. मला पैठणी बाईंग प्रोसेसवरती इन्साइट्स हवेत की जेव्हा पुरुष येतात, एकतरी येतात का पुरुष डायरेक्टली की आम्हाला पैठणी घ्यायची, त्यांचे प्रश्न काय असतात, किंवा जे आता पुरुष ऐकतायत त्यांना हाऊ विल यू से की कशी तुम्ही पैठणी चूज करा? माझ्याकडे खूप सारे पुरुष येतात टू बाय नॉट ओनली फॉर देअर वाईफ्स, फॉर देअर मदर्स, सिस्टर्स, मदर इन लॉ. आणि 1-2 असे एक्सपिरियन्सेस इतके छान आले आहेत की ते माझ्याबरोबर बसून आईला पैठणी त्यांनी डिझाईन केली आहे. तिच्या आवडीचा रंग, तिच्या आवडीचं मोटिव्ह. एका नवऱ्याने बायकोसाठी खास एक स्पेसिफिक रंगाची डिझाईन करायला सांगितली कारण तिची ती आधीची पैठणी लग्नातली खराब झाली होती फॉर सम रिझन आणि त्याचं तिला खूप वाईट वाटत होतं. म्हणून तशी सेम पैठणी त्याच रंगाची थोडेसे मग मी त्याच्यात अजून चेंजेस सांगितले, करून घेतलेली आहे. त्याच्यामुळे खूप छान एक्सपिरियन्सेस आहेत. सर्वात मोठा फरक फॉर अ मेल कस्टमर अँड फिमेल इज ते खूप वाचून आणि रिसर्च करून येतात. ते खूप प्रश्न विचारतात आणि त्याच्यामुळे ॲक्च्युअल परचेसची प्रोसेस एकदम पटकन होते. कारण त्यांना सगळं क्लॅरिटी असते की मला हे रंगच पाहिजेत, हे बजेट पाहिजे आणि काय नको. एवढं सांगितलं 3 गोष्टी तरी माझं काम खूप सोपं होतं मग. कधी कधी ते येतात कोणाला तरी एखाद्या लेडीला घेऊन बरोबर, म्हणजे बायको जरी कोणी असेल तर जस्ट एक आत येण्यासाठी, बट मोस्ट ऑफ द टॉकिंग अँड डिसिजन मेकिंग इज डन बाय देम. तर तुमचा प्रश्न काय होता? ॲज अ नवीन म्हणजे कोणी पुरुष जर इज इंटेंडिंग टू बाय अ पैठणी, तर त्यांनी काय गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजेत? एक तर ऑफकोर्स काय तुम्ही हे ठरवलं असेल तर मला सांगितलं तर माझं काम सोपं होतं. दुसरं माहिती नसेल तर लेट मी डू माय वर्क. मी सांगते ती घ्या. दॅट इज नो, इझियर. जोक्स अपार्ट, आय Yeah. विल टेल देम की तुमचा एवढा असेल बजेट आणि त्यांना इफ यू वॉन्ट टू गिव्ह हर अ व्हेरी ब्युटिफुल पैठणी, गो फॉर दिस, डोंट गो फॉर दिस, असं मी सांगते. बट आय लाईक द होल कॉन्व्हर्सेशन प्रोसेस कारण त्याच्यातनंच बरीच उत्तरं येतात. Yeah.
आणि मेजॉरिटी क्लायंट्स तसेच असतात. हम्म. दे से आम्हाला सगळं बघायचं आहे, मग आम्ही ठरवू. हम्म. काही म्हणतात नाही मला फक्त ह्या रंगाचेच दाखवा. काही म्हणतात मला मोर पोपट सोडून सगळं दाखवा, हम्म. कारण त्यांच्याकडे ऑलरेडी आहे. बरोबर. त्याच्यामुळे मला क्लायंट्सना भेटायला, त्यांच्याशी बोलायला खूप आवडतं, कारण त्यांच्याकडनं मलाही शिकायला मिळतं, की हम्म. कधी कधी त्यांच्याकडनं आयडिया येते की क्लायंट्सना असं काहीतरी पाहिजे, तर मग मी असं काहीतरी करून बघूया नेक्स्ट डिझाईनमध्ये. सो आय वॉन्ट टू नो युअर पर्सनल पैठणी स्टोरी एखादी माय विच इज पर्सनल, हा देर आर टू मेनी, बट आय विल टेल यू वन माय फेवरेट. पर्सनल, नॉट मृगा किर्लोस्कर पर्सनल पैठणी. बिफोर ओके. मृगा किर्लोस्कर वॉज बॉर्न. सो माझं आय स्टडीड टेक्स्टाईल अँड फॅशन डिझाईन फ्रॉम SNDT, आणि आय गॉट मॅरिड व्हेरी अर्ली. तर माझ्या स्वतःच्या लग्नात आय हॅड नो से इन व्हॉट साडी आय शुड वेअर, कारण आईनी आणि सासूबाईंनी ठरवलं होतं की ह्या साड्या नेसायच्या. तर वेन आय वॉज एक्सपेक्टिंग माय डॉटर, तेव्हा आमच्याकडे म्हणजे आमच्या पद्धत अशी आहे की बारशाच्या वेळेला काळी साडी नेसायची असते. तर बारशाला अजून वेळ होता, पण मी म्हणलं आता मला चान्स मिळाला आहे, मला हवी तशी साडी डिझाईन करायला. म्हणून मी एका विणकराकडनं एक छान काळी पैठणी डिझाईन करून घेतली, जी माझ्या मुलीच्या बारशात मी घातली, नेसले ते. आणि दॅट वॉज ओनली टाइम मी म्हणू शकले की नाही ही मी नेसणार, कारण माझ्या आवडीची आहे, मला लग्नात माझ्या आवडीची, मला म्हणजे सगळ्यात छान होते, मला काय असं चान्सच मिळालं नाही. आणि एक्झॅक्टली 32 वर्षानंतर तिला जेव्हा मुलगी झाली, तेव्हा माझ्या नातीच्या बारशात मी तीच साडी नेसले, काळी पैठणी. मला सगळे म्हणत होते तू नवीन घाल, म्हणलं नाही, या काळ्या पैठणीच्या माझ्या इतक्या आठवणी आहेत. आणि माझ्या मुलीचं बारशाच्या वेळेला मी घातली होती, आज तिच्या मुलीच्या बारशाच्या वेळेला मीही घालतीये. ती तितकीच सुंदर दिसतीये, तितकीच छान दिसते आणि अजूनही रेलेव्हंट आहे. असं नाही की ती इतक्या वर्षात जुनी आहे, म्हणजे आता किती 32 इयर्स ओल्ड दॅट साडी वॉज. सो म्हणजे सगळेजण, एव्हरीबडी वॉज सरप्राईज, तू हीच साडी नेसणार, म्हटलं हो मी हीच नेसणार. इंटरेस्टिंग. सो दॅट इज, आणि ती साडी मला चान्स मिळेल तेव्हा मी घालते, प्रत्येक संक्रांतीला घालते ती. तर ते इतकी जुनी झाली आहे, पण त्याच्या इतक्या आठवणी आहेत. इंटरेस्टिंग. सो दॅट इज माय फेवरेट. Was that the first designed sari also? येस, दॅट वॉज माय फर्स्ट डिझाईन साडी. आणि तोच एक्सपिरियन्स कुठेतरी ती एक समटाईम्स यू अननोईंगली द डॉट्स कनेक्ट असं होतं मग ते, की दॅट वॉज द फर्स्ट, कुठेतरी ती सीड प्लांट झाली असेल. मेक सेन्स. इंटरेस्टिंग. बट हाऊ डू यू सी की नवीन पिढी, म्हणजे आता जे सो कॉल्ड जेनझी क्राऊड आहे, हाऊ डू दे सी पैठणी ओव्हरऑल? डू दे लाईक इट? आर दे इंटरेस्टेड इन नोईंग द आर्ट? काय वाटतं? आय हॅव अ व्हेरी पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स. कारण आजकाल जेनझी और ऑल दिस न्यू जनरेशन, दे आर सो अवेअर, आणि त्यांना आजकाल दे डोंट वॉन्ट टू बाय समथिंग जस्ट लाईक दॅट. दे वॉन्ट अ स्टोरी बिहाइंड इट. दे वॉन्ट टू नो अँड दे वॉन्ट टू मेक इट व्हेरी पर्सनल. आणि त्यांना जेव्हा कळतं की दे कॅन, when they find like the whole experience ki I'm buying a heirloom piece, hand woven piece, which is made only for me. तेव्हा they want that customization, they want that personalization. कारण त्यांना आणि सो मेनी ब्राइड्स आर सेइंग, मला माझ्या लग्नात, म्हणजे त्यांच्या लग्नात जर 5 इव्हेंट्स असतील तर प्रत्येक इव्हेंटला मी वेगळं हँडलूम घालणार. म्हणजे एक साऊथचं, एक बनारसी, एक बांधणी, एक इक्कत आणि एक पैठणी. So Paithani, even the non-Maharashtrians, now Paithani has started getting featured in those top 5 saris. So they reach out to me. They will want to know about the craft. They will get one made. So I have a very positive, the Paithani has a very good future. And I hope I can play a very small part in that. I don't have any grand plans, but if one bride feels like wearing a Paithani, I'm very happy. चलो एकीकडे तरी आली ती पैठणी. नाईस. यू आर प्लेइंग अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल ॲक्च्युली. मला वाटतंय की ज्या पद्धतीने यू आर एक्सप्लेनिंग द आर्ट अँड द डिझाईन पार्ट, जो बऱ्याचदा मिस आउट होतो, आणि
प्रॉबॅबली यू आर फॉर्च्युनेट इनफ की यू आर डिझायनिंग एज वेल आणि यू आर या मेकिंग इट एज वेल. तर आय फील यू आर डुईंग अ फॅन्टॅस्टिक जॉब मृगा. थँक्स अ लॉट. तुम्ही जे काम करत आहे ते खूप मस्त आहे आणि नवीन नवीन वेगवेगळे डिझाईन्स आम्हाला बघायला मिळतील. तर ऑल द बेस्ट फॉर थँक्यू फॉर युअर शोज एज वेल आणि पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी ओव्हर.